अख्खी नाशिक टूर संपल्यानंतर थकलेल्या देहाला, प्रवासाने दमून गेलेल्या मनाला आणि तळपणाऱ्या उन्हात सैरबहीर झालेल्या डोळ्यांना थोडीशी विश्रांती, थोडासा गारवा आणि थोडासा हवाहवासा वाटणारा आराम मिळण्यासाठी नाशिक शहरात गंगापूर रोडवर असणाऱ्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिराला भेट द्यायला विसरू नका. येथे पार्किंगची देखील उत्तम सोय आहे. पूर्ण परिसर हा झाडांनी पूर्णपणे भरलेला असून खूप शांत असा हा परिसर आहे. तिरुपती बालाजीची प्रतिकृती असणारी श्री व्यंकटेश देवाची मूर्ती डोळे आणि मन दिपून टाकणारी आहे. सुंदर आर्किटेक्चर आणि झाडाझुडांनी नटलेल्या या मंदिरात गेल्याच उंच ध्वजस्तंभ दिसतो. आतमध्ये गेल्यावर आपल्याला साऊथ इंडियन आर्किटेक्चरचा एक सुंदर नमुना पाहायला मिळतो, जसे की छतावरती गोप असलेले मंदिर. तर इथे देखील सेम बालाजीसारखे पूर्णपणे सुंदर असं गोप असलेलं हे मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतं, जे थोडंसं पगोडा टाईप देखील आहे. त्या दिवशी येथे बाहेर देखील खूपच सुंदर रांगोळी काढली होती. आत मंदिरात आपण जेव्हा जातो तेव्हा साऊथ इंडियन आर्किटेक्चरचा उत्तम नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो. आम्ही ज्या दिवशी या मंदिरात गेलो होतो, कदाचित तेथे काहीतरी एक मोठा कार्यक्रम झाला असावा, कारण की ठिकठिकाणी खूप मोठमोठ्या आणि सुंदर डोळे दिपून टाकणाऱ्या रांगोळ्या तिथे काढल्या गेलेल्या होत्या. आत मंदिरात माता लक्ष्मी, माता पद्मावती आणि भगवान गरुड या मुख्य देवतांचे दर्शन देखील मिळते. या मंदिराचे रक्षण करणारे जया आणि विजया बाहेर पहारेकऱ्यांचे कर्तव्य बजावताना आपल्याला दिसतात. व्यंकटेश बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या शेजारीच माता पद्मावतीचे सुंदर मंदिर आहे. तिथला परिसर देखील खूपच सुंदर आहे. एकंदरच अख्खे मंदिर हे खूप शांत असल्याकारणाने तेथे जाऊन आमच्या सर्वांचे मन खूपच प्रसन्न झाले. म्हणजे नाशिक शहराला पूर्ण फिरून आल्यानंतर जो शिणवटा आला होता तो इथे आल्यावर पूर्णपणे गेला.